समाज कल्याण समितीची सभेमध्ये अनेक विषय घेतले होते, परंतु निवडणूक आचारसंहितेमुळे ते गोष्ट प्रत्यक्षात पारित करताना काही तांत्रिक गोष्टींच्या अडचणी येत होत्या. तरी आज आपण प्रत्यक्षात या ज्या योजना आहे या खाली व्यवस्थित कशा राबवता येईल, टेंडर कोणत्या प्रकारे व्यवस्थित देता येईल, त्याचे दर किती असावे त्याच्या संदर्भात डिटेल चर्चा केली. परंतु आपल्या सगळ्यांना कदाचित आपली या विषयावर चर्चा झाली असेल अथवा नसेल, पण आपण समाज कल्याण समितीमार्फत काही नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. महिलांसाठी ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण असेल त्याची आपण तरतूद या ठिकाणी केलेली आहे. तरुण मुलांसाठी पोलीस भरती, टॅली, MSCIT. आज आपल्या सगळ्यांना माहीत आहे की बाहेर कुठलाही युवक रोजगाराच्या जेव्हा शोधात बाहेर पडतो तेव्हा त्याला टॅली आणि MSCITची आवश्यकता भासते. तर आपण ग्रामीण भागातील युवकांना टॅली आणि MSCITचं प्रशिक्षण हे मोफत करण्यात येणार आहे. आणि आपण आपल्या सगळ्यांचं एक ध्येय आहे की महिला सक्षम व्हायला हव्या. एक महिला सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होतं. या दृष्टिकोनातून आम्ही महिलांसाठी ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करणार आहोत. त्या अंतर्गत महिलांना एक किट आणि प्रशिक्षण आपण देऊया. त्याच्या संदर्भात आमची आधीही चर्चा झाली होती. आता प्रत्यक्ष ते एखाद्या महिन्यामध्ये पारित होईल. आपण समाज कल्याण विभागामार्फत आपली शिलाई मशीनची एक पारंपरिक योजना आहे, तर तीही आपण या ठिकाणी ही पुढे चालवत आहोत. काही जे लाभार्थी असतील निवड प्रक्रियेद्वारे ज्याची निवड होईल त्यांना आपण शिलाई मशीन याचं वाटप करणार आहोत. सायकल आपल्या तरुण उमेदवारांसाठी आणि दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत काही अपंग युवकांना सहाय्य करण्यासाठी आपण ई-बाईक किंवा आणि त्यालाच ई-रिक्षा याची आपण तरतूद केलेली आहे. सुमारे 1,60,00,000 रुपये यासाठी आपण त्यासाठी बाजूला ठेवलेले आहेत. या अंतर्गत ज्या दिव्यांगांना वाहतुकीची अडचण असेल त्यासाठी त्यांना इथे ई-रिक्षा पुरवण्यात येतील. याच्यासाठीची सविस्तर माहिती जी लोकांपर्यंत पोहोचवायची असेल त्याच्या संदर्भातल्या सगळ्या माहिती तुम्हाला आता आपण येत्या महिन्याभरात आपण प्रसारित करणारच आहोत. परंतु समितीमध्ये आम्ही सर्वसाधारणपणे या सगळ्या योजनांचा समावेश करायचा आहे. नेमका अनेक योजना होत्या, त्यापैकी या मर्यादित काही योजना आम्हाला बसवता आल्या त्याची आम्ही चर्चा केली आणि त्या या पारित केलेल्या आहेत. अपंगांना मुख्यतः एक व्यवसाय हवा असतो. आपण सगळ्यांनी बघितलं असेल की सगळ्यात महत्त्वाचं अपंगांना जर आत्मनिर्भर बनवायचं असेल तर त्यांना रोजगार देणं आवश्यक आहे. तर त्यांच्यासाठी रोजगार मेळावा आणि त्या रोजगार मेळाव्याच्या अंतर्गत त्यांना एखादा रोजगार देणे हे आमच्या दिव्यांग कल्याण विभागाचं ध्येय आहे. आणि या अंतर्गत आम्ही अपंगांसाठी साधारणतः 10 कोटी रुपये आणि स्वयंसहाय्यता समूहांना लघु उद्योगासाठी 10 कोटी रुपये असे एकंदरीत 20 लाख रुपयाची आपण या ठिकाणी तरतूद केलेली आहे. आणि जी अपंगांना अन्न आणि खाद्य वाटप, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी योजना ही जी पारंपरिक योजना आहे ती यावेळी आपण कंटिन्यू करत आहोत आणि त्यासाठी देखील सुमारे 10 कोटीची आपण तरतूद करण्यात आलेली आहे. 2 महिन्यात सुरू होईल असं तरी साधारण अपेक्षित आहे, कारण वारीमुळे अनेक गोष्टींना थोडा विलंब होतो. प्रशिक्षण देतात अशा संस्थांना आपण आवाहन केलेलं आहे. त्यातील जे योग्य दर असतील आणि जे खरोखर चांगल्या रीतीने पोलीस प्रशिक्षण देतील त्यांना आपण त्यामधून सिलेक्ट करूया आणि त्यांना आपण त्यातून विद्यार्थी परंतु तरीही आता हे जे उपस्थित आहे त्यातून किती मुलांना फायदा एका पंचायत समितीमध्ये सुमारे 11 मुलांना तरी फायदा होईल याची खात्री आपल्याला, किमान 11. आणि त्यासाठी आपण एक विशेष परीक्षा घेणार आहोत. जे परीक्षेमध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी असतील त्यांना पोलीस प्रशिक्षण हे मोफत दिलं जाईल.